श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री महाराजांचे एक उत्तम शिष्य निवृत्ती वयानंतर घरी बसले. निवृत्ती वेतन कमी असल्याने मुलाच्या उत्पन्नातून घर खर्च चाले. श्री महाराज त्यांना म्हणाले, दर महिन्याला खर्चाची तोंड मिळवणी होते का? आपण सर्व चालवता हे उत्तर मला नको. प्रत्यक्ष परिस्थिती काय ती सांगा. मुलाने सांगितले, महिन्याचे शेवटचे 10 दिवस जरा जड जातात. त्यावर श्री महाराज म्हणाले, अरे ही फार चांगली गोष्ट आहे. या 10 दिवसात तरी आपला प्रपंच भगवंत चालवतो याची जाणीव राहते. अशी ओढ राहणे ही भगवंताचीच कृपा समजावी. जगामधील एकंदर पैशाबद्दल श्री महाराज म्हणत की पृथ्वीवर 1/4 जमीन व 3/4 पाणी आहे. पाण्याचे एकंदर प्रमाण कायम राहते, त्याच्यात फरक होत नाही. पृथ्वीवर एकीकडे जेव्हा भरती येते तेव्हा उलट बाजूला ओहोटी असते. तसेच कुबेराचे एकूण धन कायम असते. आपल्याकडे जेव्हा त्याची भरती असते तेव्हा दुसऱ्या कोणाकडे तरी त्याची ओहोटी असते. आपल्याकडील भरभराट म्हणजे दुसरीकडे कोठेतरी खडखडाट आहे हे निश्चित समजावे. याचा अर्थ दुसऱ्याच्या विपत्तीतून द्रव्यसंचय करून श्रीमंत व्हायचे व त्या संपत्तीचा उपभोग घ्यायचा हे कोणत्याही भगवत भक्ताला हितावह नाही. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.